तर राष्ट्रवादी हा जनमानसामध्ये सर्वात बदनाम झालेला पक्ष असून तो वादावादित पक्ष आहे अशा शब्दांमध्ये नारायण राणेंनी तोफ टाकली आहे। राष्ट्रवादीला वाचवण्यासाठीच शरद पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जातंय अशी टीका त्यांनी केली आहे। विरोधी पक्षाची भूमिका ज्यांना नीट सांभाळता आली नाही त्यांना जनता सत्तेपासून दूर ठेवेल अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजप शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। खोटं बोला, रेटून बोला, याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी वादावादी पक्ष आहे। मुख्यमंत्री पदाच्या हवासापोटी आघाडी तोडली, जनमानसात बदनाम झालेला पक्ष कोणता? सर्व बाजूने तर राष्ट्रवादीचा उल्लेख करावा लागेल। जे आश्वासन आणि ज्या जाहिरातीबाजी केल्या त्यातील एकही काम केलं नाही। उलट महागाई कमी करू म्हणाले आणि 30% महागाई वाढली, रेल्वेचे दर वाढले। राज्याच्या हिताचं का राष्ट्रवादी वाचवायला? अहो शरद पवार 4दा झाले, मग 4दा होऊन काय महाराष्ट्रात घडलं ते महाराष्ट्र जनतेला माहिती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।